बंद करा, सुधागडसह 25 खाणी बंद करा असं म्हटलं आहे. असं म्हटलं आहे. आपण या समजा सत्तेत नाही आले तर या खाणी बंद करण्याच्या आंदोलनात संपूर्ण काँग्रेस सहभागी होईल का? काय म्हणणं आहे परत? सुधागडसह 25 खाणी प्रस्तावित केले आहेत, त्या खाणी आमच्या रद्द कराव्या अशी मागणी आमच्या निवेदनात असा कुठेही उल्लेख नाही. खाणी बंद करा म्हणून आपल्या तोंडचं लावायचं नाही. माझ्या निवेदनात त्याचा उल्लेख नाही आहे का? त्यांची मागणी आहे. आमच्या निवेदनात त्यांच्या निवेदनात जे मागणी असेल त्यावर आम्ही शब्द दिलेला आहे. जर त्यामध्ये त्याचा समावेश असेल तर त्या दृष्टीनं काँग्रेस त्यांना साथ देईल आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. कायदा जर हा त्या भागातील खाणी आहेत त्यांचा जल जंगल जमीन अधिकार आदिवासी मालकाचा माणसाचा आहे, त्यांना विश्वासात घेऊन करा. त्यांच्या अधिकाराचा हनन होत असेल तर मात्र काँग्रेस त्यांच्या सोबत राहील. आज काय निर्णय झाला या सभेमध्ये? आज काय निर्णय झाला आपला ग्रामसभेच्या बाबतीत? नाही, ग्रामसभेच्या संदर्भात ग्रामसभेचे नेते आहेत आमचे, ते सांगू शकतील. आज त्यांनी आम्हाला बोलवलं, आमच्या पुढे प्रश्न ठेवले. या प्रश्नावर तुमचं मत काय आहे ते त्यांनी सांगितलं. आम्ही आमचं मत प्रदर्शित केलं आणि त्यांनी आम्हाला आज पाठिंबा देण्याचं घोषित केलंय. आता आणि तेही सांगितलं जर आम्ही त्यांच्या प्रश्नाला न्याय देऊ शकलो नाही तर मात्र भविष्यात त्याचा जनतेने पुनर्विचार सुद्धा करेल. कारण त्यांना पाहिलं 10 वर्ष भाजपवाल्यांना. आता आमची परीक्षा घेतील, आम्ही परीक्षेत नापास होऊ तर आम्हाला वर बाजूला करतील. ही सध्या ही परिस्थिती ते मांडली त्यांनी. आपण खासदार नेत्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल गंभीर मुद्दा मांडलेला आहे. काय त्या बाबतीत आपल्याकडे पुरावे? नाही, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही पुरावे जमा केले आहेत. आमची उद्याला किंवा परवाला आम्ही हायकोर्टामध्ये एक केस पण टाकतो आहोत. त्यांनी जे प्रमाणपत्र मिळवले ते तहसीलदारांनी 3दा पत्र लिहून आमच्याकडून 2दा 2 तहसीलदारांनी लिहिलं, आमच्या कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट काढली नाही आणि 1 तहसीलदारांनी दिलं की काढली. यावरून आणि त्यांच्या गावातून जन्म ठिकाणी ती कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या आजोबा रामू गोण असं लिहिलं आहे, पण त्याचा कुठलाही मागचा पुढचा आधार नाही. तो आजोबाचा आहे की नाही तो दाखला हे कुठेही सिद्ध होत नाही. कारण ज्या शाळेमध्ये ते शिकलेत त्या शाळेमध्ये रेकॉर्ड त्यांच्या जन्माचा ग्रामपंचायतमध्ये मिळाला नाही. ग्रामपंचायतनी सुद्धा पत्र लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलाय की ते ग्रामपंचायतमध्ये त्या आमच्या दाखला नाही किंवा जन्म मृत्यूची नोंद नाही. मला त्यांच्या भाऊ सक्का नेते ते भूमिजन आहेत त्याचं प्रमाणपत्र मला मिळालं. ते जर भूमिजन असतील तरी आदिवासी गोंड कसे? सख्खे चुलत भाऊ आणि त्यांचीच वंशावळ जोडून त्यांनी प्रमाणपत्र घेतलं. हे सगळं पुरावे आहेत. म्हणून मी माझ्या बसलेल्या पुराव्याच्या आधारे सांगितलंय की हे कुठेही ताळमेळ आदिवासी असल्याचं दिसत नाही. राजे म्हणाले की श्रीमंत बुद्धीचे भिकारी असं आपण बोललात, त्यावर राजे म्हणाले की ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही आणि आपण विचाराने भिकारी झाले. ते जिथे गेले तो विचार यांना भिकारी करणार आहे. म्हणून मी बोललो राजे जरी श्रीमंत असले तरी त्याला विचार सुद्धा श्रीमंतीचा असला पाहिजे. तो बहुजनांच्या हिताचा असला पाहिजे. तो आदिवासी दलित ओबीसीच्या हिताचा असला पाहिजे. राजे हे सर्वांचे असतात, पण ज्या विचाराला चिटकले तो विचार जो आहे ना तो धर्मामध्ये जातीमध्ये भेद निर्माण करणार आहे. म्हणून मी भिकारी विचाराने भिकारी म्हटलो आणि मी ठाम आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं शरद पवार बोलले. त्यांचा रोख हा सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे का? नाही, असं आहे. त्यावेळेस अजित दादा असं म्हणाले, अजित पवार म्हणाले की पवार लक्षात ठेवा मतदान करताना. त्याला प्रत्युत्तर शरद पवार साहेबांनी दिलं. ते म्हणाले की बरोबर आहे, मूळ पवार कोण, कारण जन्मानी कोण पवार तर ते लक्षात ठेवा. आता जनता जन्मानी असलेल्या पवारावर लक्ष ठेवेल आणि तेच संकेत पवार साहेबांनी दिले आणि जनताही देते आहे. भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरागत जी वोट बँक आहे ती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे किती वळ असं तुम्हाला वाटतं? असं आहे, पुरोगामी विचारांची जी माणसं आहेत ती माणसं भाजप सारख्या जातीयवादी शक्तीशी आणि त्या कमळावर मतदान टाकणारच नाही हा आम्हाला विश्वास आहे.
कारण हे शाहू फुले आंबेडकरांचं शिवरायांचं राज्य आहे। या राज्यामधील जनता ही फार सजग आहे, अलर्ट आहे आणि तो विचारपूर्वक मतदान करणारी आहे। त्यामुळे मला शिंदेचं फार काही सांगता येत नाही, कारण शिंदेच्याकडे काही राहिलं नाही, ते सर्व आता उद्धवजी ठाकरेकडे गेले आहे मतदान। कारण कोणाकडे आता सगळे मावळे तिकडे गेले, इकडे कावडे उरलेत, ते बाळासाहेब बनायचे तसं। तर हे सगळे कावडे आहेत ना, तिकडे मावळे आहेत उद्धवजी ठाकरेकडे, पण इकडे जे पवार साहेबांच्या बरोबर जे आहे, शरद पवार साहेबांच्या बरोबर, तिकडे सर्व सेनापती गेले, पुरं सैन्य पवार साहेबांच्या पाठीमागे आहे, हे दिसते आहे।